वर्षवास निमित्त भारतीय बौद्ध महासभा सोलापूर शाखेच्या वतीने मलिकपेठ येथे प्रवचन संपन्न। भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा पूर्व विभाग अंतर्गत तालुका मोहोळ शाखेच्या वतीने अमर भीम तरुण मंडळ सिद्धार्थनगर मलिकपेठ येथे दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी वर्षवास प्रवचन मालिकेतील कार्यक्रमाचे 5वे पुष्प गुंफण्यात आले। यावेळी केंद्रीय शिक्षिका तथा जिल्हा उपाध्यक्षा मंगलाताई सूर्यवंशी व जिल्हा अध्यक्षा महिला विभाग निर्मलाताई कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी योगदान या विषयावर सखोल मार्गदर्शन करून स्वातंत्र्य दिनाविषयी माहिती दिली। यावेळी अण्णासाहेब वाघमारे जिल्हा अध्यक्ष सोलापूर यांनी मार्गदर्शन केले। बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसारासाठी गावागावात शाखा निर्माण करण्यात यावे असे सूचितही केले। या प्रसंगी पत्रकार संगाप्पा कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमास मोहोळ तालुका अध्यक्ष सुधाकर कसबे, निरंजन क्षीरसागर, मनोज एकमल्ले, राहुल मोरे, मनोज भंडारे, अतुल मोरे, सुखदेव रणदिवे, जयदत्त गवळी आदी पदाधिकारी तसेच अमर भीम तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमर भीम तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रेम कसबे, कनिष्क कसबे, नागेश कसबे, धीरज कसबे, शोभिवंत कसबे, राकेश कसबे, अमर कसबे, किशोर कसबे, रणजित राजे कसबे, विजय कसबे, केतन कसबे, सिद्धार्थ गायकवाड, प्रदीप खलसे, धनराज खलसे, आर्यन कसबे, पारस कसबे, तेजस कसबे, संध्या कसबे, संगीता कसबे, रंजना कसबे, राणी भोसले, नूतन माने आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। सूत्रसंचालन बोधाचार्य आनंद कसबे यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष सुधाकर कसबे यांनी मानले। दरम्यान ही बातमी वृत्तसंकलित केले आहे आमच्या लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलचे मोहोळ तालुका प्रतिनिधी सचिन गवळी यांनी। तुम्ही उपस्थित नसता याचा अर्थ तुम्ही पूर्णपणे एवढा मोठा कलाचा दूध घेताचा आणि उपस्थित चार सफरचंद खाताचा आणि चार केळी खाताचा किंवा केळी पूर्ण असं किती त्या जामुनचे खाताचा तर त्याला उपस्थित म्हणत नाही। लक्षात घ्या, त्याला उपस्थित म्हणत नाही। संतांनी मंडळाला तू करा वारंवार एकादशी केंद्राला म्हणून मुकाटा गाळायचा एकादशीच्या नावाखाली गाढवासारखं माणसं जर राहतात तशा प्रकारचं आपलं उपस्थित नसतं हे आपल्या आणि पण भगवान बुद्धाने विकार भोजन वेरमरी सिखापदन समाधी हे सिद्ध त्या ठिकाणी सांगितलं। महत्वाचं आत्मसिद्ध काय सांगितलं याच्यामध्ये भगवान बुद्ध म्हणतात काय म्हणतात नचकित मात्र विसुख दसमा गंध गिरेपन धारण मुंडन विभूषण ठाणा वेरमरी सिखापदन समाधी काय याच्यामध्ये काय म्हटलं नचकित वादित म्हणजे नाच गाणे संगीत आहे त्या दिवशी मी ऐकणार नाही। बरोबर अरे पण आपण मग ते संगीत असतं गाणं असतं मग ते बरं वाटतं आणि मग ते लावताना ऐकायचं लावल्यामुळं ऐकल्यामुळं आपलं मन विचलित होतं आणि त्या ठिकाणी पूर्ण होत नाही। म्हणजे जे आपल्याला मिळवायचं आहे ते आपण मिळवू शकत नाही। मनातला राग घालवण्यासाठी आहे, मनातला द्वेष घालवण्यासाठी आहे, मनातला मोह घालवण्यासाठी आहे, मनामध्ये असणारी लालसा घालवण्यासाठी आहे, मनामध्ये असणारा काही दुसऱ्याविषयी भावना वाईट आहे ती मैत्री भावना त्या ठिकाणी वाढीची लागत नाही। ती उलट त्या तशा वागण्याला तसं संगीत ऐकण्याला ती भावना कमी होते। ही गोष्ट आपल्याला